नाशिकमध्ये एक मोठी बातमी। ठाकरेंच्या सेनेचे काही नेते, महत्त्वाचे नेते आहे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत नाशिकमधनं आणि यांच्या भाजप प्रवेशाला भाजपकडनं सध्या विरोध होतोय। निवडणूक प्रमुख असून सुद्धा भाजपनं विश्वासात घेतलं नाही असं देवयानी फरांदे यांचं म्हणणं आहे। त्यांचं आहे वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील। आम्ही वरिष्ठांशी बोललोय, त्यांनी आम्हाला होकार दिलाय, त्यांनी बोलवलंय। पण महाराज, आपण इतके वर्ष काँग्रेसमध्ये होता, इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, अचानक भाजपमध्ये जाण्याचं का निर्णय? अनेक म्हणजे आता 3-4 पिढ्या झाल्या, तर काँग्रेसची धुरा समर्थपणे जुन्या नाशकात गेली अनेक वर्ष आम्ही सांभाळली। परंतु आजची परिस्थिती बघता सध्या जे म्हणजे मी असं कोणावर आरोप करणार नाही, परंतु ह्या परिस्थितीला गेली अनेक वर्ष मी सूचना करतोय, कारण की त्या पक्षामध्ये माझं 2-2, 3-3 पिढ्या गेलेल्या असल्यामुळे मी कायम तिथल्या पदाधिकाऱ्यांना समजवायचा, सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही झाला। आज तो म्हणजे पक्ष क्षीण झाल्यामुळे मलाही वेदना होत आहेत का ते अशा वेळेस क्षीण झालेल्या पक्षाला उभारी देण्याचं काम तुमचं आहे। तुम्ही म्हणता माझे 3-3 पिढ्या गेलेल्या आहेत, हो। तुम्ही अशा वेळेस भाजपमध्ये येतात पक्षाला वाऱ्यावर सोडून? पक्षाला अजिबात नाही। काय जे स्थानिक पदाधिकारी आहेत, हे स्थानिक पदाधिकारी गेले अनेक वर्ष म्हणजे आत्ता सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांना समजवलं का तुम्ही निर्णय घेताना पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, परंतु आजची परिस्थिती ही पक्ष क्षीण झालेला आहे। कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। गेली अनेक वर्ष जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही घरी बसवलंय, त्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर पक्ष वाढेल कसा? आज आपल्याकडे उमेदवार नाही आहेत तरी सुद्धा या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला। तुमच्या प्रवेशाला एवढा प्रचंड विरोध होतो आहे, तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलेले होते ते सर्व उमेदवार इथे आहेत, त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत, तुम्हाला प्रवेश देऊ नये अशी त्यांची मागणी आहे। बरोबर आहे ना, म्हणजे ज्या परिसरामध्ये मी राहतो तिथं गेली अनेक वर्ष म्हणजे बीजेपीचा बेस असलेली पूर्वीपासूनची जी लोक होती तर ती तिथं आहेत, परंतु माझं काम, मी तिथं करत असलेलं सर्व कार्य म्हणजे गेली 60-70 वर्ष 80 वर्ष माझ्या वडिलांपासून माझ्या तुमच्यासोबत कोण कोण आज प्रवेशाला? शाहू खैरे, जे.पी. वाघे, आदिती पांडे, त्यानंतर आपला हे वैशाली भोसले। भाजपमध्ये प्रवेशाचं काय कारण आहे, काय वाटतं यावं? काही नाही, आम्ही प्रवेश करावं विकासाच्या कामासाठी, कुठेतरी विकासाची कामं होईल, लोकांना वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण व्हावं त्यासाठी। आपल्याला जर तिकीट दिलं तर स्थानिक जे भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपलं काम करणार नाही अशी जी भूमिका आहे त्यांनी उघडपणे मांडली आता भाजप पदाधिकारी। मला काही माहिती लोक हवे आपल्या प्रवेशालाच विरोध असल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये 2 माजी महापौर हे भाजपमध्ये प्रवेश करतायत ठाकरे गटाला रामराम करत। मात्र या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांचाच विरोध आहे। निवडणूक प्रमुख नाशिकचे असून सुद्धा विश्वासात घेतलं नाही असा त्यांचा आरोप आहे। ठाकरेंच्या सेनेचे विनायक पांडे, यतीन वाघ हे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत।